नमस्कार मंडळी. गेले 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे. आज आम्ही सर्वच घरी होतो. मुलांचीही शाळेला सुट्टी होती. सो विचार केला आज कढी बनवू. वर्क फ्रॉम होम होतं. काम करता करायचं होतं. तर इथे मी वाटणासाठी घेतलं आहे अद्रक, लसूण, मिरची आणि थोडं दाण्याचं कूट हे आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ताकामध्ये इथे थोडं बेसन, थोडी हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. छान असं त्याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला. साइड बाय साइड मी इथे कांदा भजी बनवले होते, कारण मला ह्या कढीमध्येही भजी टाकायचे होते. त्यानंतर फोडणीसाठी तेलामध्ये राई, जिरं, थोडं हिंग टाकून कढीपत्ता टाकला आणि आपली लाल मिरची जी असते ती फोडणीला आपण टाकायची आहे. आणि त्यानंतर आपण मिक्स केलेलं मिश्रण होतं त्याच्या अगोदर मी आपला जो मसाला बनवला होता तो ह्याच्यात व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला ते ताक जे आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. गॅस पूर्णपणे लो असावा, कारण मग ही कढी जर वरती गेली तर काहीच टेस्ट त्याला उरत नाही. लो फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचं आहे. अशी छान उकळ आल्याच्या नंतर आपण जे भजी बनवले होते ते एक मी ह्याच्यात टाकणार आहे. भजी टाकल्यामुळे कशी खूप सुंदर अशी टेस्ट येते. आणि भाजी नसेल तरी पण आपण भजीसोबत भात व्यवस्थित असा एन्जॉय करू शकतो. सो कशी वाटली तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. गॅस लो फ्लेमवरतीच ठेवा, कारण कढी वरती नाही गेली पाहिजे किंवा ती फाटलीही नाही पाहिजे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक यू सो मच.